आज काळं मटण बनवलेलं आहे रवलनाथने. रवलनाथ चला की जायचंय मटण वगैरे खाऊन. आता सगळी पोरं रेडी आहेत. आम्ही एका कॉन्सर्टला झालोय, मराठी कॉन्सर्टला. फोक लोक नाही बे, फोक लोक बघायला. सो लेट्स गो. पोरांचं बजेट वाढलंय जरा. समोर बसलेला माणूस पे करायला लागतोय. It was at this moment that he knew he fucked up. चला मित्रांनो, नमस्कार सर्वांना. गावाला जायचं. बंद कर ना, गावाला चाललो नाहीये. हाताला हाते हे झाल्यासारखं वाटलं. सर्व मित्रमंडळी चाललोय आम्ही. कुठे चाललोय बे? विसरलो मी ना. फ्लोक म्युझिक चौड्रिया चौक. हा, मराठी फ्लोकचा आहे, मराठी कॉन्सर्ट. तिथं चाललोय. माग मित्र परिवार बसलेला आहे पूर्ण. माझं बघून जरा ब्लॉगर व्हायचं स्वप्न बघायला लागलेत लोक. डेब्यू मी माझ्या ब्लॉग मधूनच करून देणार आहे ना. याने फक्त रील मंडळी आहेत, रील शिवाय काय बनणार नाही. ओ प्यार के सागर हम तेरी लहरों में नाव डुबो बैठे तुम कह. तर आज आपण फर्स्ट टाइम असं काय तर एकदम पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाला चाललोय. बघूया कसं होत आहे. आम्ही ह्या शोला चाललोय. कोणता? फोक लोक. काय नेमकं काय आहे याच्यात? काय दॅट इज कल्चरल शो, लोकसंगीत. आता तिथं गेल्यावरतीच बेंगलोर मध्ये कळलं. पहिल्यांदाच होत्या. हा, आणि तू पहिला आहेस का तिकीट बुक करणारा? बहुतेक आम्हीच असं आपण जेव्हा बघितलं तेव्हा सीटा भरपूर मोकळ्या होत्या. आता बघू पण शकता. प्रॉब्लेम काय झाला, आमचा बजेट कमी होता त्यामुळे आम्ही मागे गेलो. तुम्ही दरवेळेला प्रणित मोरे सारखं आम्हाला शेवटच्या कोपऱ्यातच बसवणार. नाही, पण ह्या टायमाला अभिषेक तो आहे स्पॉन्सर, तिकीट स्पॉन्सर. तिकीट कोण काढतंय? ऑर्गनायझर. तिकीट ऑर्गनायझर सर. मी तुम्हाला तिकीट सगळे इलॅबोरेट केलेलो, कुठल्या कुठल्या रेंजचे. तुम्ही सगळ्यात स्वस्तातली चूज केला तर मी काय करू शकतो? काय करायचं, फायनान्शियल कंडिशन्स. गाणी ऐकायचे ऐकूया ना. शांत बसला ऐकू शकेन. त्याला पंजाब. आता आम्ही असं एक एक्सपेक्ट करत आहे की आम्हाला एक पंजाबी माणूस भेटू दे. पंजाबी. अरे तू केवढं मला फोन करतोय माहिती आहे. भाऊ दादा बोलवा की मला पण. भाऊ दादा काय तुम्ही बोलवतच नाही. रुबल चबरा ते किती बघ या टाइम. अरे मला किती मेसेज करतोय कसं आणला असतं भरताना असं पाहायला एवढं बसला असतं. अरे जागा बी होती गाडीत. अहो दादा म्हणला. अहो दादा. आज दोन भाऊ 3 महिन्यानंतर एकत्र दिसायला लागलेत. दोघांच्यात जरा अनबन काय म्हणतात त्याला, अनबन झालेली. त्यामुळं दोघं आज एकत्र. ह्या दोघांना प्रायव्हसी दिली आम्ही मागे. मटन खाल्ल्यावरती सगळं सॉर्ट होतंय. आयकॉनिक गेट टुगेदर. काल रात्री असं झालं की आम्ही जरा काल पण मटन केलेलो आणि मटन खाऊन जरा पोरं नाचायला वगैरे चालू केली आणि खालनं ओनर आला. ओनरनं सरळ टायमिंग सांग. टायमिंग हा रात्रीचे 3:30 वाजता काहीतरी. मग आम्हाला काय वाटलं की आम्ही आईस्क्रीम ऑर्डर केलेलो. आईस्क्रीम मी दरवाजा उघडला, नॉक करत होतो. मी म्हटलं आईस्क्रीम 3rd फ्लोअर पर्यंत कसं काय आलं. नॉक करत होतो. मग आईस्क्रीम 3rd फ्लोअर वरती आलंय कसं काय म्हणून मी दरवाजा उघडलो. बघतोय तर सगळी पोरं नागडं फिरायला लागल्यात. आणि ओनर आहे तो आला. मला काय माहिती यांचा ओनर कोण आहे म्हणून. तर बघतोय तर आजा असं त्या 3 इडियट्स मूवी मधला तो राजूचा बाबा असतोय की तो असं लाटणं इथं छातीत घासत असतोय त्याच्या माणूस तो आला आणि मला हो कोण तो मला स्टेअर करलाय, मी त्याला स्टेअर करलोय. मग ही मालक आहे आता फ्लॅटची. तर ही काय यांना हुडका लागला, यांनी कोण दिसेनात. सगळे आउट. एक मालकाला पूर्ण त्याच्या समोर सगळं झालंय. त्या मालकाला पत्ता नाही, कोण आलंय कोण गेलंय काही माहिती नाही. तुझ्याबद्दल सांगी, तुला काय म्हणला मालक? मला काय म्हणला ते बोलू थांबे. बोल रे. मालकासोबत चिल होतो. जेव्हा त्याची बायको आली तेव्हा जरा सगळ्यांची टरफड झाली होती. सगळ्यांनी लवकर कपडे गोळा केले आपापले. मालक आता एवढ्या रागात आहे का ना, काही बोललेलं नाही. शेवटी आला सरळ आणि एवढंच बोलला, डन. तो बोलून आता मी तर म्हणतो शो झाल्यानंतर आपण फ्लॅट हुडकायला जाऊ. आता मालकाचं एकच म्हणणं आहे,
वी आर डन. We are done. सकाळी एक फ्लॅट बघून आलो मी निलेश. लास्ट टाइम मालकाचं बोलून झालं पण ते उपयोग नाही. खाली मला मालक सोडून दिला विषय. नाही कसं आहे, मालकाचं आणि आपली दोस्ती अशीच असायला पाहिजे. फक्त लफडी प्रेमानं बोलून काय मिळणार आहे, असं आठवण ठेवायला पाहिजे. बेळगावची पोरं होती, नालायक होती, हेच आहे आपलं. काय त्याचा लीक आलाय आणि तो म्हणालाय आणि इकडचे बाजूचे आजूबाजूचे हे करालेत कंप्लेंट करायला. तो सांगायला आता आलास काय म्हणालोय. नंतर हे म्हणतात ना रात्री ओनर येऊन गेलाय. याला माहित नव्हतं ना रात्री ओनर ओनर आतमध्ये घुसलाय आणि ह्यो झोपलाय, दारातच झोपलाय मध्ये. आम्हाला काय वाटत असं लई शुद्ध बोलावलं मी. आता आम्ही पण समय राहण्यासारखं शुद्ध बोलालो रे. शिव्या द्यायच नाही भावा, घरात सांगितलं. शिव्या दिला तर मी बोलायचं पण म्हणालोय एकदम शिव्या दिला तर- बोलायला, एकदमच प्युअर बोलायला. घरचे म्हणले शिव्या दिलास तर आम्हीच लॉग इन करून तुझं अकाउंट डिएक्टिवेट करतो म्हणून. थोडं जरा घाबरून राहिलो. दरवेळी सारखं आम्ही परत ट्रॅफिक मध्ये सापडलेलो आहे. ऑल क्रेडिट गोज टू अनिकेत. अनिकेत काय करतोय सांगतो. सकाळी आता संध्याकाळचा शो आहे 6 वाजता. मग आम्ही मटण वगैरे बनवून वगैरे खाल्लो. अनिकेतला मटण बनवायला पण बोलवलो नाही. तो सरळ त्याला फक्त म्हणलो, सकाळपासून म्हणलो तू आंघोळ करून तयार हो. शेवटी आम्ही बाहेर कॅब ऑर्डर केल्यानंतर अनिकेत आंघोळीला गेलाय. अंगेन घातरम. फुल द्यायला आला होता. अंकल तिकीट घेऊन ये. आमच्या नशिबात कुठले फुल कुठले काय. आमच्या नशिबात फक्त काटे. सौर्या मला फुल घेऊन दे. इकडे पेरू आलेला बोलव. ते फुल बुके विके आमच्या डावात नाही. आमच्या नशिबात फक्त काटे येते. तू मग बाई ए पैसे कुणाकडे आहेत. नंबर सब कितना नको एवढं नाही काय खाना है. 20 रुपये करके खाना है. 50 का दोन घे. 100 लोकांना 100लाच कडी. हमें नहीं चाहिए, हमें बेचना नहीं, खाना है इधर. दोही चाहिए. 2 पैसे तो बुट्टी घे. 50 ए त्याला अरे सिग्नल सुटायच्यात घ्या, केवढी तर घ्यायची तेवढी. सगळे घरात घेऊन करायला पाहिजे. 1 2 3 4 5 सगळे घेऊ काय का नाही, सर? 50 किती असतो इकडं? 50 को 6 में बुट्टी नको. नको जा मग. तू थांबू नको रे. कोणाला गळ्यात पडते ती लोक. 100ला बुट्टी चालता बे. माहितीये रे. कोण ते घेऊन फिरणार दिवसभर. हे सांगायला की बुट्टी मला काय वाटलं ते कापून देणार असतात माहितीये का हा. नाही. चटणी मीठ घालून 4 पेरू किंवा खायचं जा वाटलं मला. 50ला अर्धे किटला असतं झालं असतं. ते 50ला अर्धे तयार होतं. पूर्वी बुट्टी 100ला कुठं सुकानं जातील ही रांडेची. कधी कांड केला जाणार नाही वाटतं. आपला कोल्हापुरात असल्यासारखं बोंबलत कोणाला पण रस्त्यावर बोलवतोय. ते म्हणतंय 100ला सगळी बुट्टी घे. 100ला 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 बुट्टी द्यायला लागला. 2च दे. 100ला 2. चला सिग्नल फुल स्कॅनिंग मोड मध्ये. फुल स्कॅनिंग मुळे भाऊ सापडलेला आहे आज विदाउट हेल्मेट. फुल स्कॅनिंग पकडल्या नाही गिरायक. भाऊ दिवाळी करतात आज. सौर्या तुला कुठलं गाणं येते की नाही त्यात त्यांनी म्हणणार आहे आज. डोंगराची हवा ग बाई मी सोसल गवा. अरे एकच तुला ऐकलं मी रील्स मध्ये. मला ते रिअल मध्ये ऐकायचं आहे. रावल्या तुझं फेवरेट गाणं कुठलं आहे. लिंबू कुठं म्हणजे मला कुठं मारिला हवी? ग, लिंबू मला मारिला. जरा डिस्ट्रॅक्शन आहे बाहेर जरा. सॉरी. काय म्हणत होतो. हलवा हलवा हॅलो ना मग. गाण्याचं नाव मध्ये आलं होतं. तुझी फेवरेट लावणी. लावणी अग पाय वाजले की 12. वाजले की 12. एव्हरग्रीन. एव्हरग्रीन. तिथं बाई ग समोर आहे. बाई ग बाई ग कस करमत नाही ग. गाणं लोयात आपलेच गाणं लोयात. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. हे बैल इथंच आहे की रे. घे घे. हात हात हात. थँक्यू.
2 दिवस बसलो गाडीत टाकणार स्पॉन्सर निलेश आता समोर जो आहे चालत जरा निलेश पे केला. थँक्यू. ठीक आहे, ब्लाऊज पीस काढलेस खाली जर असं करून घालते ते राहू दे. कुठं आहे करते हॉल? कुठं आहे हॉल? कुठं आहे बे? लोकेशन अरे ए कुठली शाळा आहे ही? आतमध्ये जाणार शो मग आणि काय निला चेष्टा करू नको. कुठं आहे बघ. लांब आहे पण मी सांगितलं तेव्हाच मॅप घाल, मॅप घाल. तो कुठं तर दुसऱ्याकडे जायला हे बघ It was at this moment that he knew he fucked up. आतमध्ये शो आहे बघून बघा. सारखं बघून हे करायला होत नाही ना. उतरून गेलं माहिती हे जावा बे आता कॅब अबे मॅपला घाल बघ. कुठं आहे? दूर आहे म्हणलं 2 तास लागले इकडे यायला. छान आहे ना आतमध्ये. तुझ्या ह्याला तू कॅब बुक केलास बघ. कुठे लवकर बघ. नाव काय? नाव काय? मी बघतो. चौधया मेमोरियल हॉल. थोडं आणि बघते. आणि बघता मग काय काय यांच्या नादाला आलं? अबे 6 वाजता शो. कॅब बुक केले बोमलं कुठं घेऊन आले काय समजे ना. शो स्टार्ट होणार आहे पोचलो तर आहे इथं. अरे लोकेशन टाकून कॅब बुक करून आलेलो आहे मी. ए बाबा ते बॅग तर सोड. भानगड हॉल कुठे आहे तो? चुकीच्या लोकेशन वरती ड्रॉप केलेला आहे आणि इथं तुझ्या यायला जा. आउटफिट चुकीचं लोकेशन टाकलाय कॅब मध्ये आणि कॅब वाला पण आम्हाला इथं सोडून गेला. पण आम्हाला आता मॅप घालून आम्ही बघतोय तर इथून 14 किलोमीटर लांब आहे. 14 किलोमीटर रूम वरून 14 रूम वरून 14 किलोमीटर लांब आहे ते. काय म्हणजे 28 किलोमीटर लांब होतं ते टोटल. बेंगळूर सोडून जाणार आहेस का? ते सगळं राहून दे. आता जायचं काय कॅन्सल करायचं? कॅन्सल कुठं तर मटण खाऊन जाऊया. चल मग काय